हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 380. आजची तारीख आहे 14 मार्च 2016. आता वाजले करीब रात्रीचे 13 मार्च 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:15. 10:15 नाही, ॲक्च्युली म्हणू शकते का 12. म्हणजे आजचा दिवस 14 आहे आणि काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला नव्हता, त्यामुळे कालचा आज रेकॉर्ड करत आहे. तर काल झालं का? काल बहुत अमेझिंग डे होता. इतका अमेझिंग होता की मला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायला सुद्धा टाईम नाही भेटला. काल काय झालं? काल होता संडे. प्लॅन बनला होता. मीच विशालला म्हणलं होतं का आपण जाऊ म्हणलं, इथे विशालच्या सरांचं लग्न आहे, विजय सर, तर त्यांच्या लग्नाला जाऊ म्हणलं. पहिले तो म्हणे कॅन्सल म्हणे, बट नंतर मग ओके ठीक आहे जाऊ म्हणलं सगळेजण रेडी झाल्यावर. तर सकाळी उठलो संडेला. मग सकाळी उठलो, असंच थोडंसं इथं साफसफाई, पाणी वगैरे मारलं वगैरे. नंतर काय झालं, खेळायला बोलवलं पिंट्याने सगळ्यांना. गेलो खेळायला. तिथे विशाल पण आला. तो खेळायला नाही आला, तो म्हणे कोण येऊन राहिले म्हणे. आणि मी रेडी झालो होतो, 1 मॅन 2 मॅन आणि विशाल, 4 जण. ठीक आहे 4 जण, ओके ठीक आहे. मग देन काय झालं, विशाल चालला गेला आणि मग आम्ही 5 जण होतो. 5 जण म्हणजे 1 मॅन 2 मॅन, वैभव, बादल, मी, 5 जण. तर आम्ही डिसाईड केलं जायचं का नाही जायचं. बॅडी वैभव म्हणे फालतू 200 रुपये खर्च होऊन जाईल म्हणे, कशाला जातं म्हणे. मग सोबत बॅडी म्हणे माझ्यापाशी पैसे नाही म्हणे, त्यामुळे मी येऊ शकत नाही म्हणे. 1 मॅन म्हणे रेडी, ओके 1 मॅन रेडी होता. आणि 2 मॅनचं हो नाही होतं. माझं काय होतं का, जेव्हा सगळेजण जाईन तेव्हा जाईन म्हणलो मी. तर इथे नाही का सगळी पार्टी एकदम कॅन्सल झाली. एकदम 2-3 वाजेपर्यंत सब जण, पिंट्या नाही येत म्हणे, नाही 1 मॅन येतं म्हणे, ना कोणी म्हणजे फक्त विशाल आणि मीच होतो. तर मग मी विशालला फोन केला. तर तो म्हणे, मग मी म्हणलं का राव आता 2 जण आहे राव, करून टाकणं कॅन्सल प्लॅन, राव दे नाही जाऊ ना. मग तो म्हणे अबे भडा म्हणे, थोडं अगोदर नाही सांगायचं का म्हणे, प्लॅन कॅन्सल केला काय केला. त्यांनी सगळ्यांना विचारून सगळेजण हो म्हणून तेव्हा त्यांनी गिफ्ट घेतलं, तेही 300 रुपयाचं. आणि गिफ्ट घेऊन सुद्धा तो आता नाही म्हणून, तर मग त्याला तर जावंच लागेल. ऑफकोर्स त्याला जावं लागेल, कारण त्यांनी तर गिफ्ट घेतलंच आहे. तर मग थोडंसं मला वाईट वाटलं राव, आता यांनी गिफ्ट पण घेतलं आहे तर मग आपण काहून असं सोबत चालत. मी म्हणलं मग 4 वाजता येतो म्हणलं. 4 वाजता मी रेडी होऊन त्याच्या घरी गेलो. तो बंधू तयारी करून आला होता. मग मी एक पिंटल फोन लावला. पिंटल एक शब्द म्हणला, बाबू आता आम्ही म्हणलं 2 जण आहे, गाडीने चाललो म्हणलं. चल म्हणलं सोबत, आता गाडी आहे तर तुझी गाडी, तू गाडी रेडी असेल तर. पिंट्या राजी झाला. पिंट्या पण म्हणजे दोघेही राजी झाले. ठीक आहे 2 जण झाले. आता मग पिंट्याचा फोन आला. तो म्हणे का आता आपण चाललोच आहे म्हणे बाईकनी, एक शब्द बॅडीला वैभवला म्हणून पहा म्हणे. तर वैभवला फोन लावला. वैभव टस्से मस, तो नाहीच म्हणे. मी लावला फोन, विशालनी लावला फोन, 1 मॅन 2 मॅन, बादल, सगळ्या जणांनी फोन लावले वैभवला. वैभव टस्से मस, नाही. बहुत कन्व्हिन्स केलं. मी पण कन्व्हिन्स, शेवटी मीच कन्व्हिन्स केलं म्हणा. मीच म्हणलं बे वैभव प्लीज, सगळेजण चालले यार, बॅडीची पण इच्छा आहे, गाडी नाही राव, टेबल सीट होऊन जाईल एका गाडीवर, प्लीज नागपूरमध्ये आहे, पण टेबल सीट नाही जाऊ शकत, प्लीज होऊन जाणार यार, ॲग्री होऊन जाणार. आता मोबाईलचा पैशाचा काही प्रॉब्लेम नाही, बाकी सर पेट्रोल आपण शेअर करून घेऊ, प्लीज येऊन जाणार राव. खूप कन्व्हिन्स केला. मग तो थोडासा पिघला, ओके येतो म्हणे. म्हणून झालं, आम्ही 6 जण रेडी झालो. इकडं 6 जण रेडी झालो का मग त्याने विशालला फोन लावला, त्याच्या श्रुतिकाला आणि श्रुतीला, तेही रेडी झाले. बंदे 8 जण, बंदी टीम. अरे एकदम हार्डली 15 मिनिटात सब रेडी. 15 मिनिटं अगोदर कोणीच नव्हतं रेडी. इवन दिवसभरापासून तर कोणीच नव्हतं, कोणाचाच प्लॅन नव्हता जायचा. इवन दहाडं कन्फर्म करून विचारायला लागलं का जातं का नाही. आणि एकदम 15 मिनिटात गेम चेंज, सब जण रेडी. नाही आला त्याला बंद, कन्व्हिन्स करू रेडी केलं. तर आम्ही निघणार होतो 4 वाजता.
जे की ठरवलं होतं विशालने. मी का 4 वाजता मी पोहोचलो, 4:30 वाजता आपण निघून जाऊ म्हणलं परत इथून, म्हणजे आपण 6:30-7 वाजता आपण नागपूरला पोहोचू वगैरे वगैरे. तर काय झालं, आता सगळ्यांना गॅदर केलं, सगळ्यांचा होकार आला. आता सगळेजण येईन केव्हा, तयारी करून केव्हा. मोठीची तर रेडी तयार होती, पण लेडीज त्यात एकदम वेळेवर तयार झाल्या, तर त्यांना थोडा वेळ लागला. आता आम्हाला निघाला 6:30 वाजले. 4 वाजेपासून ते 6:30 म्हणजे नियर अबाउट 2.5 घंटे नुसते वाट पाहावं लागली सगळ्यांची येण्याची वगैरे वगैरे. प्रत्येकाने वनमॅननी मस्त कोट वगैरे घेतला, सगळेजण येऊन राहिले. वनमॅननी बस एवढं म्हणलं होतं, म्हणजे मुली कशा ॲग्री झाल्या. वनमॅन विशालच्या गाडीवर बसला आणि तो म्हणे मुली आल्या असतं म्हणे, मी त्यांना अशी कोट वगैरे घेतला आणि म्हणे आता ते नाही येऊन राहिले तर राहू दे म्हणे. मग विशालनी पॉईंट मारला, त्या पण रेडी झाल्या. सगळेजण रेडी झाले. 6 वाजता, 6:30 वाजता, 6:30 वाजता आम्ही गाडी पजवली. पेट्रोल वगैरे भरलं, सगळ्यांनी शेअर केलं. 6:30 वाजता गाडी पजवली. वन मॅन मी, श्रुतिका, वैभव, विशाल, श्रुतिका, वैभव, श्रुती आणि पिंटा बादल, आम्ही एवढे जण, 4 जण गाड्या. वन मॅननी गाडी अशी फास्ट चालवली. आम्ही नियर अबाउट अर्ध्या पाऊण घंट्यात आम्ही बुट्टीबुरीला पोहोचलो आणि सगळ्यांची वाट पाहून राहिलो. त्यानंतर विशाल आला, नंतर श्रुती वगैरे सगळेजण आले. मग थोडंसं नागपूरमध्ये पोहोचलो. तिथे रस्ता शोधण्यात, ते हॉल शोधण्यात, कुठं आहे काय आहे ते बघण्यातच तर, आणि तिथे बघल्यावर मग ते रेडी तयार होणं वगैरे वगैरे. तर आम्ही हार्डली बरोबर 8:30 वाजता हॉलमध्ये रेडी पोहोचलो, 8:30 वाजता. आणि मग 8:30 वाजता पोहोचल्यावर तिथं आम्ही त्यांना गिफ्ट दिलं, फोटो काढले, जेवण केलं आणि 9:30 वाजता निघालो. 1 घंटा तिथं हँगआउट केला, 9:30 वाजता निघालो. आता 9:30 वाजता निघालो तर मग आता येऊ कसं, कारण आता रात्रीची वेळ. आपण आता आलो अर्ध्या घंट्यात, पण आता तेव्हा दिवसाची वेळ होती, आता रात्रीची वेळ. आता रात्री कसं थोडंसं सांभाळणं आहे, प्लस लेडीज पण आपल्यासोबत, तर माइट बी आपण थोडं कॉशन होऊन सगळेजण सोबत जाऊ वगैरे वगैरे. तर सगळेजण सोबत चालवले. गाडी जास्त स्पीडमध्ये नाही चालवली, इकॉनॉमी स्पीडवर 40-50 स्पीडवर चालवली. यासाठी आम्हाला हार्डली 12 वाजले. 1-2 ठिकाणी स्टॉप पण घेतला म्हणा, त्यामुळे आम्ही म्हटलं 12 वाजता वर्धेला टच झालो. आणि सगळ्यांच्या घरी वगैरे 12:30 वाजता सगळेजण आले. आणि मी 12:30 वाजता घरी आल्यावर बहुत थकून होतो. दुपारी झोप घेतली नाही आणि प्लस बहुत खाणं झालं होतं आणि बहुत झोप लागून राहिली होती. इवन मी हातपाय पण नाही धुतले, असं चेहरा असा काळा असा पोल्युशनने भरून होता. त्यामुळे मी कंटिन्यू झोपलो. 35 एपिसोड करतो म्हणलं उद्या, त्यामुळे आज 35 एपिसोड रेकॉर्ड होऊन आला. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 380. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.